भगवती श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 42। भगवती ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 42। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री विठ्ठलाय नमः। श्री माता पितृभ्यां नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। अथवा योगिनामेव कूले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयस् संसिद्धौ कुरु नन्दन। अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासोखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांताचिया सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कूजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाते नित्यफळी तया योगियांच्या कुळी जन्म पावे मोटके देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशो जैसा तैसी दशेची वाट न पाहता वैशेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनचे सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐशे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गे ठेले जप होम करीते सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे ऐशे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवसोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते। आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवी लाहे तेत सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलिळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरु गम्य नठाय तेत सौरसेवी न जाय बुद्धी तयाची बळी इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेनो काय आपैसे तया तेची कीजे अभ्यासे समाधी घर पुषे मानसाचे जाणे जे योगपीठीचा भैरवो काय हा आरंभरंभेचा गौरवो की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला हा संसारो मानिते माप का अष्टांग सामग्रीचे दीप जैसे परिमळेचे धरिजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडारी होणे काढिला दिसे तेने माने रुडला साधक दशे प्रयत्नादतमानस्तो योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस ततो याति पराम गतीं जे वर्ष शतांची कोडी जन्म सहस्राची आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची मनोनी साधन जाता आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयती वैसे राणी विवेकाची पाठी विचारितया वेगा तो विवेको ही ठाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय तेत मनाचे मे हुडे विरे पवनाचे पवनपन सरे आपण पापन मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे येतुले ज्ञानिर्वाच्य शोक जोडे मनोनी आधीची बोल बहुडे तया लागे ऐसी ब्रह्मेची स्थिती जे सकळा गतींसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी वळे झाडिले मनवणी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपतेशी लग्न
लागोने ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्रगगन होने ठाके तैसे विश्वजेथ होये मागवते जेथ लया जाये ते विद्यमानेची देहे जाहला तो गा तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानेभ्योऽपि मतोऽधिकः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन दयालाभाची आशा करोनि धैर्य भावूंचा भरवसा घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजिये एक वस्तू लागे बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झुंबती तपिये चाडा जयाची या जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळ सदा तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व मनोनी कर्मनिष्ठा वंद्यो जो ज्ञानियांसी वेद्यो तापसांचा आद्यो तपोनाथो पै जीव परमात्मा संगमा जयाची येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परिमहिमा ऐसी पावे मनोन्या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतःकरणे पंडू कुमारा योगीनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सोपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ध्यानयोगो नाम षष्ठोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु अगायोगी जो मनिजे तो देवांचा देवो जानिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तेत भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निरवचे ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हिची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे तेत आदिला पासून पार्था ऐकिशे ऐसीची आस्था दुनावली हे यदुनाथा भाऊ सरले केसावियाची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेने हरिखे आता उपलवला निरूपिल तो प्रसंग आहे पुढा जेत शांतो दिशेल उघडा तो पालविजेल मुडा प्रमेय बीजाचा जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे तरी अवधानाचा वाफसा गाधला सोनया ऐसा मनवणे पेरावया दिवसा श्री निवृत्तीसे ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले मनवणे येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या अवधानाचे निहाते नियावे हृदया अंतवते हे रिजवी ती लायने ते सज्जनांची हे स्वहिता ते निवविते परिणामाते जीवविते सुखाची वाहविते लाखोली जीवा आता अर्जुनेसे श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवियेचे ने प्रबंधे सांगेन मी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षष्ठोऽध्यायः
श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आनंदाश्रम स्वामी महाराज की जय ओम श्री परमात्मने नमः अथ सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते ऐकामगतो श्री अनंतो पार्थाते असे म्हणतो पैगा तू योगयुक्तो झालासी आता मज समग्राते जानसी ऐसे आपुल्या तर हातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसे वेथ विज्ञाने काय करावे ऐसे घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे मग ज्ञानाची वेळे जाकती जाणीवेचे डोळे जैसे तिरी नाव न ढळे टेकली शांती तैसी जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे तर्को आयणी नेघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंचो हे विज्ञान एत सत्य बुद्धी ते अज्ञान हे ही जाण आता अज्ञान वगे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे जेने सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे ओरोने दे ऐसे वर्मजे गूढ ते की जेल वाक्यारूढ जेने थोरे न पुरे कोड बहुत मनींचे मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यदतामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः पैगा मनुष्याच्या सहस्रशा माझी विपायल्याची दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे जैसा भरलिया त्रिभुवना आतु एक एक चांगू अर्जुना निवडूनी की जे सेना लक्षवरी की तयाही पाठे जे वेळी लोह मांसाते घाटे ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकुची बैसे तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे मनवनी सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि येते प्रकृती म्हणिजे जे अष्टदा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजे ईस्तव हे अष्टदा भिन्न कैसे ऐसा ध्वनी धरिशी जरी मानसी तरी तेची गा आता परीसी विवंचना आपते जगगन महिमारुत मन बुद्धी अहंकारु हे भिन्न आठे भाग अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूता महाबाहो येदं धार्यते जगत् तेषु आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था ते नाम व्यवस्था जीवैसी जे जडाते जीववी चेतने ते चेववी मना करवी मानवी शोकमोहो पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जे जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे निविंदाने जगचे धरिजे
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तथा ते सूक्ष्म प्रकृती कोडे जय स्थूळाची अंगा घडे ते भूत सृष्टीची पडे टाकसाळ चतुर्वेद ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरिसा परी थरची आनान होती 84 लक्ष थरा एरामितीने निजे भांडारा भरे आदि शून्याचा गाभारा नाणयांसी ऐसे एक तुके पंचभौतिक परती बहुवस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जे आखोने नाणे विस्तारी पाठे तयाची आटणी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवरतो दावी हे रूप कपरी असो सांगो उघड जैसे ये परी येसो तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृतीची कीजे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही मनोनी आदि मध्य अवसान पाही जगासी मी मत्त परतरम नान्यत् किंचिदस्ते धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ तैरश्मी नभती केवळ होयते भानु तयाची परी किरीटी या प्रकृती झालिये सृष्टी जय उपसंहरुणी की जे लठी तै मीची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्याभ्यंतरी रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषो पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि यावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु मनौने वदते रसो कापवने जो स्पर्शो शशी सूर्यो जो प्रकाशो तो मेची जाण तैसाची नैसर्गिकी शुद्धो मे पृथ्वीच्या ठाई गंधो गगने मी शब्दो वेदे प्रणवो नराच्या ठाई नरत्व जे अहम भाविये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोलित असे अग्नी ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केलिया साच निज तेज ते मे आने नानाविध योने जन्मोने भूते त्रिभुवने वर्ततः ते जीवने आपुलाल्या एके पवने चिपिते एके तृणास्तव जिते एके अन्नाधारे राहते जळे एके ऐसे भूतां प्रति आनान जे प्रकृती वशे दिशे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीची एक बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ पयादीचेने अवसरे हृदय गणाचेने अंकुरे जे अंते गिळे अक्षरे प्रणव पीठींचे जवहा विश्वाकारू असे तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रळय दशे कैसेही नव्हे ऐसे आदि जे सहज ते मेघा विश्व बीज हे हातातळे तुझ देईजत असे मग उघड करुणे पांडवा जय हे आणि शील सांख्याची या गावा तय्याचा उपयोग बरवा देखशील परी हे अप्रासंगिक आलाप आता असतो बोलो संक्षेप जाण तपियांच्या ठाई तप ते स्वरूप माझे बळियान माझे बळ ते मे जाणे आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मे
भूतांच्या ठाई कामो तो मी म्हणे आत्मा रामो जेने अर्थास्तव धर्मो थोरो होय हिरवे विकाराचे नि पैसे करी किर इंद्रियाची याची ऐसे परिधर्मासी विखासे जावो ने दे जे अप्रवृत्तीचा उंहाटा सांडोण विधीची आणि घे वाटा तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले काम ऐशिया ओजा प्रवरते मनोनी धर्मासी होय पुरते मोक्ष तीर्थीची मुक्ते संसार भोगी जो श्रुती गौरवाच्या मांडवे काम सृष्टीचा वेलो वाढवे जव कर्म फळेशी पालवे अपवर्गी टेके ऐसा नियतो का कंदर्पो जो भूताया बीज रूपो तो मी म्हणे बापू योगी यांचा हे एक एक किती सांगावे आता वस्तू जातचे आघवे मद पासोने जाणावे विकारले असे एचैव सात्विका भावा राजसा तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि जे सात्विकः न भाव कारजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखेतो हे झाले तरी माझ्या ठाई परितया माझी मी नाही स्वप्नीच्या डोहे जागृती न बुडे जैसे रसाचीच सुघट बीज कनिका घनवट परिते स्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै गगनी उपजे आभाळ परितेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही मग तया उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे तिये विजू माझी असे सलील काही सांगे अग्निस्तव धूम होये तिये धूमी काय अग्नी आहे तैसा विकारो हा मी नोहे जरी विकारला असे कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय आनंदाश्रम स्वामी महाराज की जय श्री एकनाथी भागवत शाय नमः श्री सरस्वते नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे श्री एकनाथी भागवत श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 37 अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 37 ब्रह्म निज ऐक्य परिसपाटी प्रपंचो ब्रह्मत्वेची उठी संता संत सकळ सृष्टी देखती दृष्टी ब्रह्मरूप जीवी नभी नळिमेचे भान तेवी ब्रह्मी माया नांदे संपूर्ण नवलतीयेचे विंदान नपुंसका जान पुरुषत्व केले अगाधतेचा पतिव्रता धर्म नपुंसके उपजवी काम अनाम्या ठेवी नाम के निष्कर्मा कर्म तिचेने ते निसंग संगा रातले स्पर्शे विन गुरुविनी झाले प्रधान महत्वे गर्भा आले ते त्रिगुणा ते व्याले विकारयुक्त अविद्या विद्या निज स्वभावी जीव शिवांची भेद पदवी प्रिया पुरुषाते भोगवी ज्ञानाज्ञान गंगी वसोनिया जेवी सुवर्णी अलंकार तंतो माझी पटाकार भिंतीवरी भाषे चित्र तेवी माया साकार ब्रह्मी भासे मृत्तिकेची गोकुळे केली नाना नामाकारी जरी पूजिले तरी मृत्तिकाची संचली तेवी ब्रह्मी भासले जगद्रूपे माया
जैसा घृताच्या कणिका घृते शिनवती अनेका तेवी ब्रह्मी माया शक्ती देखा दावी अनेका अर्थाते ब्रह्मपूर्वी एकाकी एक तेची केवी झाले अनेक तो माया योग परिपाक विशद अर्थ देख पिप्पलायनो सांगे मुळे मुख्य ब्रह्म ओंकार ते एकचे झाले त्रिप्रकार आकार उकार मकार सत्वादि विकार गुणत्रयात्मक गुणत्रय समसमान त्या नाव बोलिजे प्रधान तेची क्रिया शक्ती सूत्र जाण तेत प्रकटल्या ज्ञान महतत्व म्हणती अहम ब्रह्म हे पूर्ण स्फूर्ती ते अहम आले देहाकृती देहाभिमाने निश्चिते जीव म्हणते वस्तू ते क्रिया म्हणजे दशधा करणे ज्ञान शब्दे देवताधिष्ठाने अर्थ ऐशे विषयासे म्हणणे ते फळ जाणणे सुख दुःख भूत वैषम्य ज्ञान क्रिया कर्माचरणे हे सर्व ही जाणणे पूर्ण ब्रह्म साखरेचा फणस प्रबळ तेथे काटे त्वचा बीज गोळ अवघी साखरची केवळ तेवी ब्रह्मचे सकळ जगदाकारे जेवे पाटा उपतळे कृत तेथ विषमा वैवी समान सुत तेवी जगदाकारे आकारवंत दिशे अविकृत परब्रह्म जग विश्व प्रपंचो नाम परिते निखिळ परब्रह्म हा उपनिषदार्थ उत्तम वेदांती परम पुरुषार्थ तो हा जगदाकारे ब्रह्म निश्चित जग अवघे विकारवंत तै ब्रह्मासहि विकार प्राप्त म्हणते तो अर्थ न घडे राया नात्मा जजाननं मरिष्यति नैधते सो न क्षीयते सवन विद्य विचारिणां हि सर्वत्र शश्वदनपायुपलब्धि मात्रम् प्राणो यथेन्द्रियबलेन विकल्पितं सत् ब्रह्मासि नाही माता पिता या लागे न घडे जन्म कथा आत्मा एकदेशी होता तरी जन्मा येता जननेष्ठरा आत्म्या वेगळा काही तिळभरे ठावरिता नाही या परिपूर्णत्वे पाही जन्म ते ठाई स्पर्शेना जन्मापूर्वी बाळाचे नास्तिक्य जन्मापाठी मानिते आस्तिक्य या अस्ति नास्तीचे भाक आत्म्याशी देख असेना आता आहे पूर्वी नाही ऐशे आस्तिक्य आत्म्याची ठाई कदा काळी नरिगे काही तो नित्य पाही निरंतर देही जन्मल्या बाळकासे वाढी दिशे दिवसी वसे तो बाळ जन्म नाही आत्म्याशी या लागे वृद्धी त्यासी घडेना ज्याशी वृद्धी नाही तत्वता त्याशी नये विपरिणमता बाल्य तारुण्य वृद्धावस्था आत्म्याशी सर्वथा असेना जो मी बालत्वे होतो धाकुटा तोच मी तारुण्य झालो मोठा तो मी वृद्ध झालो कटकटा ऐसा त्रिकाळ द्रष्टा परमात्मा कदृष्टा साक्षी जो अवस्थित तो कदा नव्हे अवस्थाभूत देही असून अवस्था रहित जाणतो निश्चित परमात्मा निरवस्थात्मा अविकारी पूर्ण त्याशी कदा न एक क्षीणपणा ज्याशी जन्मचे नाही जाण त्याशी मरण असेना जो अविकारी निरवस्था पूर्ण ज्याशी नाही जन्म मरण ऐसा तो आत्मा मनशी कोण तरी जाण सर्वज्ञ ज्ञान रूप मनशी ज्ञान ही क्षणिक असे घट ज्ञाने पट ज्ञान निरसे तेथ इंद्रियार्थ वृत्तीशी नासे ज्ञान जैसे तैसे अविनाशी तेच्या अर्थीचा पूर्ण दृष्टांत जेवे प्राण देहाते वाढवित तो देहोची होय अवस्था भूत प्राण निरवस्थ जैसा तैसा प्राणो देहाते चालिता त्याशी न बाधे देहावस्था आत्मा प्राणाते चेतविता त्याशी देहावस्था असेना येनेचे प्राण दृष्टांते साधूने घ्यावे परब्रह्माते देहेंद्रिया वेगळे आत्म्याते पुढील श्लोकार्थे प्रबोधी अंडेषु पेशेषु तरुष्व विनिश्चितेषु प्राणो हि जीवमुपधावति तत्र तत्र सन्नेयेन्द्रियगणे हमी च प्रसुप्ते कूटस्थ आशयमृते तदनु स्मृतिर्नः अंडज स्वेदज जारज चौथे दानगा उद्भिज त्यांचे ठाई प्राणु सहज आत्मयोगे सदा वरते
प्राणयोगे आत्मा वर्तता त्याशी जीव म्हणते तत्वता त्या प्राणाशी न बाधती देहावस्था मा जीवाचे माथा त्या कैच्या आत्मा अलिप्त देहावस्था तो कैसा म्हणती आता ऐक त्याही दृष्टांता सांगेन आत्मा जागृती देही वर्ते तैस विकार मानते त्याते तोची सांडून देहेंद्रिया ते स्वप्नी परते पुनर्ध्यासे देहेंद्रिया विन केवळ लिंग देह जान निजात्मा देखे स्वप्न जागृत्यभिमान संकल्पे ते उपरमल्या स्वप्न द्याभिमान झाल्या लीन सर्व विकार विहीन सुषुप्ती काळी पूर्ण परमात्मा उरे देहेंद्रियासे अभिमान लीन कोणी स्फुरेना स्फुरना तरी ते झाले सर्व शून्य आत्मा चिद्घन नाही मनसे जरी सुषुप्तीशी आत्मा नाही तरी सुखे निजलो होतो पाही ही उपजे ज्याच्या ठाई तो सर्वथा नव्हे काही शून्य जो मी जागृती जागता तोच मी स्वप्नाते देखता तोच मी सुषुप्ती सुख भोगता एवं ती अवस्था साक्षी जो अवस्था त्रयी साक्षी पूर्णा तो सर्वथा नव्हे शून्य तोची परमात्मा परिपूर्ण शुद्ध चिद्घन तो राया सुषुप्ती ब्रह्मानुभवो आहे तरी का पुढते संसार रूप आहे ते तर अविद्येशी अहम लीन राहे या लागे होय भव ब्रह्मो ते अविद्या सहंकारेशे नासे ते जगद रूपे ब्रह्मची भासे जन्म मरणाचा ठावोची कुशे जीव परमसे परब्रह्मे ते तर हेतु मातो दृष्टांत प्रमाण प्रमेय विवर्जित परमात्मा सदोदित परब्रह्म निश्चित परमानंदे तेत सुखावरे सुख नांदे आनंदो भोगी जे आनंदे जगदुमधुमी परमानंदे स्वानंद बोधे संपूर्ण निरसोनिया निज माया ऐसा अनुभवो मुनी वर्या कै होईल मनसी राया ते भवावे सूर्य निष्काम भावे हरिहब्जनाम चरणये शनयोरुभक्त्या चेतो मला निव्यमेन गुण कर्म जाने तस्मिन् विशुद्धोपलभ्यतात्मतत्त्वं साक्षात् यथा मलदृशो सविरुद्ध प्रकाशः निर्विकार स्वरूप प्राप्ते अवश्य पावणे आहे चित्ते तै करावी भगवत भक्ती उत्कटा प्रति अविश्रम त्यजोनि पुत्र वित्तशनेचे काज निजे लौकिकाची लाज पद्मनाभ भजने भोज अति निर्लज्ज नाचावे पुत्र वित्त लोकेशना तेजोनि भजता हरी चरणा तव तव चित्ताचे चैतन्य जाना क्षण क्षणा नासते रजतमादे कर्मजमळ चित्ती बैसले जय सबळ ते प्राक्षाळिते सकळ भक्ती प्रेम जळ क्षाळने जव जव थोरावे सप्रेम भक्ती तव तव पाया लागी विरक्ती स्वये विरमे विषयासक्ती होय चित्तवृत्ती निर्मळ निर्मळ झाल्या चित्तवृत्ती परमात्मया सर्वभूती भजो लागे अनन्य प्रीती हे चौथी भक्ती उदार हे भक्ती अतिशय उदार निर्दाळे भक्तांचा अहंकार उद्धरे सूर नर श्रिया शूद्र आनंद निर्भर कवी जीवो हे भक्ती जय लागे हाती तै भवभयाची निशेष शांती पाया लागते चारे मुक्ती ऐशी उदार भक्ती हरीचे जेवे डोळा असता पडळ सविता उगवे सर्व काळ तो सन्मुख न देखे रविमंडळ महापदार्थ सकळ त्या पैचे तेचे फिटलिया पडळ दृष्टी होया ते निर्मळ देखो लागे पदार्थ सकळ रविमंडळ समन्वये तेवे निजात्मता हृदयी वसे परे चित्तवृत्ती मलिन असे तव प्रब्रह्म न प्रकाशे चित्त वासना दोषे दूषित तेत करिता भगवत भक्ती निर्मळ होय चित्त वृत्ती तेव्हा निर्विकार स्वरूप प्राप्ती भक्त पावती निज भजने पावावया परमा प्राप्ती जगी दाटुगे भगवत भक्ती ते म्या सांगितले तुझ प्रती यथा निगुती नृपनाथा जेवे डोळ्याचे पडळ फिटे तेत प्रकाशेशी सविता भेटे तेवी कल्पना लोपे प्रगटे नीटे पाटे परब्रह्म
जेत निर्विकल्प समान निश्चेष झाले मन त्यासी देही वर्तताही जाण भवबंधन स्पर्शेना ऐशे गरजोनिया जाण हर्षे बोले पिप्पलायन तव राजा सुखावला संपूर्ण जीवीचे खून बाणले ऐकता ब्रह्मनिरूपण राजाला चावला पूर्ण हे वाढावया निरूपण अन्वय प्रश्न पुसतसे जेने तुटे कर्म बंधन त्या कर्मयोगाचे लक्षण समूळ ऐकावया जाण राजा आपण सादरे पुसतो राजोवाच कर्मयोगं वदतनः पुरुषो येन संस्कृतः विदुयेहाशु कर्माणि नैष्कर्म्यं विन्दते परम् राजा निश्रमदान संपन्न अति विनीत करी प्रश्न जेने तुटे कर्म बंधन तो कर्मयोग संपूर्ण सांगा स्वामी केवणे कर्मे कर्म तुटे नैष्कर्म सिद्धी स्वये प्रगटे पुरुषा पुरुषोत्तम भेटे हे मज गोमटे वर्म सांगा एवं प्रश्नं ऋषीन् पूर्वा म पृच्छं पितुरन्तुके नाब्रुवन् ब्रह्मणः पुत्रस्तत्र कारणमुच्यताम् पूर्वेहाच प्रश्नो सनकादिका पित्या सन्निध कुशिला देखा ते उत्तर निदितीची काही आशंका फेडावी स्वामी रायाचे प्रश्न अति पवित्र त्यांचे द्यावया प्रति उत्तर हरिखावला विरोत्र तो कर्म वैचित्र्य निरूपी हविर्होत्र उवाच कर्मा कर्म विकर्मेति वेदवादो न लौकिकः वेदस्य चेश्वरात्मत्वात् तत्र मुह्यन्ति सूरयः कर्मा कर्म विकर्म जाना सामान्य नवे नृपनंदना करिता विभाग विवंचना नुभवे सज्ञाना स्मृतिकारांसे जे स्वये प्रतिपुष्टिकारे ते बुरले कर्म विभागावरे जे समुद्र घोटिते चुळे करे ते कर्म सागरे बुडाले एच कर्म विवंचने साठी ऋषी महर्षीच्या कोटे माताभिमाने झाले पुटे त्यासे शेवटे नुगवेचे कर्मा कर्म विभाग जाना स्वयं नुगवेचे चुरानना इतरांचे कोण गणना कर्म विवंचना करावया कर्म वेद मूळ जाण वेदो स्वये नारायण वेदवाद विवंचन करिता मौन श्रुती शास्त्रा कर्म कर्म विकर्म जान एकच परे त्रिविध भिन्न तेहि विभाग विवंचन सावधान अवधारे श्वेत मृदु मधुर त्रिविध भेदे एक साखर तेवी एकचे त्रिप्रकार कर्मठ नरमाने ते कर्म भिन्न करिता मधुरता ती माझी मृदु श्वेतता श्वेतताचे भिन्न करिता मृदु मधुरता ते माझे तेवे भिन्न करिता कर्म कर्मा सर्वांगी अकर्म कर्म अकर्मा माझे विकर्म मरवे परम सौभाग्ये मुख्य मुळे जे का निपजे कर्म ऐशे त्याते म्हणजे विहिता विहित क्रिया जे जे विकर्म म्हणजे ते नाव कर्म कर्म योगे चळे ऐशे विकर्मी जासे विवळे त्यासे निष्कर्मता आकळे गुरुपा बळे तत्काळ कर्मावरी कर्म विशेष वाढे विकर्म त्याते म्हणणे घडे जेते कर्म रिघो न शके पुढे अकर्म चोखडे या नाव ऐशे कर्म विवंचना अटक हा प्रश्न ते तू बाळक त्याची लागे गाराया देख सनकाधिक न सांगतीची कुठे विधत्ते गदं यथा जेवे रोगुजावया निश्चिता बापो बाळा भेषज देत हित साखर घाले हातात तत्सेवनार्थ प्रलोभे तेवी वेदाचा परोक्ष बाध सत्य मानते बुद्धिमंत कर्मे छेदवी कर्म बाध हा वेदानुवाद मुख्यत्वे वेदो बोले स्वर्गादि फळ तो प्रवृत्ती लोभ केवळ परिकर्मे छेदे कर्म मूळ हे मुख्यत्वे फळ वेदोक्ते लोहाचे बेडे पडले पाये ते तोडावया घनुआनेला पाहे तो घनुचे विकून खादला जेही त्याचे बंधन काही तुटेना
तेवी कर्मे छेदावे कर्म बंधन ते कर्म वेचिते विषय पूर्ण त्याचे कदा न तुटे भवबंधन जन्म मरण सरेना आम्ही स्वर्ग फळा विरक्त म्हणून नाचरे जो वेदोक्त त्याचे ज्ञान झाले विपरीत अति अनर्थ पावे तो नाचरेद्यस्तु वेदोक्तं स्वयमज्ञो जितेन्द्रियः विकर्मणा ह्यधर्मेण मृत्युर्मृत्युमुपैति सः आम्ही जितेंद्रिय मनविता मनोन नाचरे जो वेदोक्त त्याशी नातुडे गा परमार्थ अति अनर्थ अंगी वाजे जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला आणि वेदोक्ता मुक्त ठेला तरी तो जानपणेची नागवला जाण बुडाला दुःखार्णवे नाचरे जो वेदोक्त कर्म त्यक्त कर्मे माने निष्कर्म त्याशी थोर पडला भ्रम नाडला परम अभिमाने जरी विषयो निग्रहिला आणि वेदोक्ता जो दुरावला तो निज घाता प्रवर्तला स्वये बुडाला नरकार्णवे वेद निरमूळ परमार्था ते वेदोक्त नाचरता जे जे करणे नृपनाथा ते ते तत्वता धपाते डोळे देखणे तत्वता ते काढून पाहो जाता न देखे आपली डोळसता मा इतर पदार्था कोण देखे तैसा नाचरोणे वेदार्थो जो जो मानेला परमार्थो तेने अवंतुनिया अनर्थो जाण निश्चितो आणेला घरा तेने आचार अनर्थ पाटे वाहावले जन्म मरण वाटे तेत नाना योग निसंग भेटे शोषिता न सुटे कल्पांते तेत जन्म 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 न टके मरो मरण न चुके जय वेद विहित चुके तय अति दुःखे दुःख भोगो विकर्मणा ह्य धर्मेण हे मुळीचे पद निरूपण तेने विकर्मा माझे अधर्म पूर्ण परी अकर्म ते जाण अधर्म नव्हे ज्यासी लाविता न लागे कर्म या नाव मुख्य निष्कर्म निष्कर्म लक्षण हाचे धर्म येनेचे परम मुक्त साधू ज्याशी शुद्ध आकळे अकर्म तो तत्काळ होय निष्कर्म अकर्माचे कळल्यावर मुक्तता परम पाया लागे वेदोक्तमेव कुर्वाणो निसंगोर्पितमीश्वरे नैष्कर्म्यां लभते सिद्धिं रोचनार्था फलश्रुतिः दासी स्वामीची आज्ञाधारी का राजमुद्रा प्रजावरी तैसे वेदाज्ञा जो श्रीधरी स्वधर्माचारे निष्काम मी एक कर्म करता ऐशी उरोने दे अहंता ते कर्मचे स्वभावता अर्पे श्री अनंता ईश्वराते एवं ईश्वरी जे अर्पे कर्म ते कर्म होय निर्धर्म याचे नाव परम नैष्कर्म निजसिद्धी वेदे बोलले कर्म फळ ज्याची वासना निष्काम निर्मळ त्याशी वेदोक्त फळ प्रबळ भोगावया केवळ स्वप्नीना दिसे ऐसे असता कर्म फळ वांछिता नाडे केवळ जेवी परिशो देवो निस्वज्वळ मागे जे पोफळ तांबुलासे कर्मा निष्कामता नित्य फळ ते फळाशा नाडले सकळ चंदन सर्वांगी सफळ ते तमागता फळ नाडिले स्वये हाते आतुडावया मासा घडीला विरे अल्पामिषा दिवी निष्काम करावया मानसा वेदो फळाशा प्रलोभी आमिष घालवणे मासे पाळी की तद्योगे जळा बाहेर घाली ते कर्म कर्मा ते निर्दाळी हे निजे मुळे फळकामी होका फळाचे चाडे स्वधर्म कर्मी प्रवृत्ती घडे तेने निष्कर्म सिद्ध्या तुडे हे वेदाचे पुढे निजगुह्य कर्म ब्रह्मत्वे सदा सफळ फळवांचिता ते निष्फळ हे जाणून कर्म कुशळ फळाशा समूळ छेदिते ऐसे आचराप्त वैदिक कर्म तेने कर्मे पाविजे नैष्कर्म्य या होनिया अति सुगम सांगेन वर्मते ऐक पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय एकनाथ महाराज की जय श्री तुकोबारायांची गाथा अभंग क्रमांक 917. श्री तुकोबारायांची गाथा अभंग क्रमांक 917.
नाही काय पुंडलिक वरदा देव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. काय शरीरापे काम कृपा साधावया प्रेम उचिताचे धर्म भागा आले ते करू देन हाक नारायण ते तो ना कळे बंधना पंढरीचा राणा ऐकून धावेल साता पाचाचे गोठले प्रारब्धे आकारले आता हे संचले असो भोगा सांभाळी पावली ते बरवी संधी सावधान करू बुद्धी तुका म्हणे मधी कोठे घे विसावा नलगे देश काळ मंत्र विधान सकळ मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी येतो बैसलिया ठाया असने व्यापी देवराया निर्मळ ते काया अधिष्ठान तयाचे कल्पनेचा साक्षी तरी आदरेची लक्षी आवडीने बक्षी कोरडे धान्य मटमटा घेणे तरी भाव लक्षीदासाचा उपाव तुका म्हणे जीव जीवी मेळविले अनंत भक्ती सुख आले नाही अनुभवा तो मी ज्ञान देवा काय करू नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने माझे या वचने अभेदाच्या एकाएकी मन निधी समाधान देखिल्या चरण वाचुनिया तुका म्हणे वाचा गुणिला चावली न राहे वगली मौन्य मज मागता विभाग कोठे लपाल जी मग संत साक्षी या वचना त्यांसी ठाऊ की या कुणा होईन धरणे करी मग मी रिघोने ती बाहेरी तुका म्हणे मी अक्षर तुझ देवपणाचा भार जिंकावा संसार येणे नावे तरी शुर एर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव धरे जे तो भावे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने ते बरवे मिठपण्याचे धनी तुम्ही व्यवसाय जनी कोण पडेली गाडी केली तैसे उगवा कोडी केले सांगितले काम दिले पाळून या धर्म तुका म्हणे आता असो तुमचे माथा समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी पूजा होते मुक्ता फळी रस होई या मंगळी धार खंडित ओघ चालेला नित्य पूर्णाहुती जेव तुका घेऊन ठेला भाव अवघाची आकार ग्रासेला काळे एकचे निराळे हरीचे नाम धरुणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासून खरे नव्हे तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणेला देवे वीट मज बोलण्याचे नाही आता देवा विन काही एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी धाय तुका म्हणे मन याची संकल्प वाहणे येथून ठाव अवघे लक्षायाचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान आघात वेगळा असे ठाव हा निराळा
तुका म्हणे स्थळ धरुणी राहिलो अचळ भरला दिसे हाट अवघी वाढली खटपट संचिताची वाट वाट होऊनी फाकती भोगायसे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव द्रष्टा येथे देव विरहित संकल्पा दिला पाडोनिया धडा पाप पुण्याचा निवाडा आचरती गोडा आचरणे आपुलाल्या तुका म्हणे पराधीने झाले ओढली ऋणे तुटती बंधने जरी देवा आळविती आला भागासी तो करी व्यवसाव परितो भाव तुझ्या पायी काय चाले तुम्ही बांधले दातारा वाहिलिया भारा वसंती तो शरीर ते करी शरीराचे धर्म नको देऊ वर्म चुको मना चलन फिरवी ठाव बहु वसन घडू आळस चिंतनाचा इंद्रिय करोत आपुले व्यापार आवडीसी थार दे पायी तुका म्हणे नको देऊ काळा हाती येतो का कुळती म्हणवुनी अमावगे भांडवल एक विठ्ठल एकला काया वाचा मन भावे येथे जीवे वेचलो परते काही नेने तुझे तत्व बीज पाहुले तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंगलो सावनिया टोले वरवावे सार मग अंगीकार खऱ्या मोले भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर संचिताची थार मोडोनिया महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा विटवावे नष्टा पंचभूता तुका म्हणे मग कैसा संसार जयाचा आदर तिची भावे निर्वैर होणे साधनाचे मूळ येरते विल्हाळ सांडी मांडी नाही चालो येत सोंग संपादनी निवडे अवसानी शुद्धा शुद्ध त्याग नाव तरी निर्विषय वासना कार्य कारणा पुरता विधी तुका म्हणे आहे चिंतनी आवडी येणे नावे जोडी असत्वतीसी पशुऐसे होते ज्ञानी चरवणी विषयांचे ठेवणी आलो लोभ झाला क्षोभ अमरत्वी केला अनेक वाडी पाक खाणे ताक मूर्खासी तुका म्हणे मोठा घात वाता हात हा देह काजी धरिली नाम तुम्ही असोनी निष्काम कोण सांगत असा ज्ञान ठकाठकीचे लक्षण आवडीचे नाचे आहे तरी पुढे साचे तुका म्हणे प्रेम नाही भंगायाचे काम खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय पर उपकार एका वचनाचा पार तुका म्हणे मळ मने सांडी ताशी तळ दया क्षमा शांती जेथे देवाची वसती पावे धावोनिया घरा राही धरोनिया थारा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे शिष्याची जोने घे सेवा माने देवा सारिखे त्याचा फळे उपदेश अनेका दोष उपराटे त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देह भावी तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते माझी मेली बहुवरी तुका जैसा जैसा हरी विठो कैसा वाचलासी आता सांग मज पाशी तुझ देखताची माझा बाप गेला आज आपण जा आम्हा लागली से पाठी बालत्व तारुण्य काठी तुझ फावले ते मागे कोणी नसता वादी लागे तुका म्हणे तुझ्या अंगी मज देखता लागली अवघी अनिक कोणाचा न करी मी संग जेणे होय भंग माझ्या चित्ता विठ्ठला वाचोनी अनिक जेवानी नायके मी कानी आपुलिया समाधानासाठी बोलावी हे मात परी माझे चित्त नाही कोठे जीवाहुनी मदतीची आवडती आवडी ज्या चित्ती पांडुरंग तुका म्हणे माझे तोची जाणे हित अनेकांच्या चित्तने दे बोला आशा हे समूळ खणूने काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने नाहीतरी सुखे असावे संसारी फजिती दुसरी करू नये अशा मारून या जयवंत भावे तेव्हाची निघावे सर्वांतुनी तुका म्हणे जरी योगाची तातडी आशीची बिबुडी करी आधी निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षील नाही ऐकेला ऐसा कोणी. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमचक्र पाणी वश होय. तुका म्हणे कडो वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठो वाटी. लक्ष 84 करा सोडवन रेघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरते उपजते सवेची ते. तुका म्हणे माळ गुंतली राहाटी गाडग्याची सुटी फुटली या. नाम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करतील काही. बधीर व्हावे त्याचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते. जयाचे राहिले मानसी तेची पावले तयासी. चाच पडता मेली पिसी भल तैसी वाचाळे. नवविधाचा निषेध जेणे मुखे करीती वाद. जन्म आले निंद्य शुकर याती संसारा. काय सांगू वेळोवेळा आठव नाही त्या चांडाळा. नामासाठी बाळा क्षीरसागरी कोंडिले. आपुल्या नामासाठी लागे शुक सुरा पाठी. पुढोनिया पोटी वेदचारी काढिले. जगी प्रसिद्ध हे बोली नामे गणिका तारिली. अनिकेही उद्धरिली पातकी महादोषी. जे पवाडे गरजती नाम प्रल्हादाच्या चित्ती. जळता बुडता घाती राखे हाती विषाचे. काय सांगू ऐशी कीर्ती तुका म्हणे नाम ख्याती. नरका प्रति जाती निषेधिती ती एक. गाशी तरी एक विठ्ठलची गाई नाही तरी ठाई राही उगा. अद्वैती तो नाही बोलाचे कारण जाणवेचा शीन करीसी वाया. तुका म्हणे किती करावी फजिती लाज नाही चित्तीन लाजिरा. जयाचे वाचे नये हा विठ्ठल त्याचे मज बोल नावडती. शत्रुन तो म्या केला न म्हणे आपुला जो विन्मुख विठ्ठला सर्व भावे. जयासी नावडे विठोबाचे नाम तो जाना धम तुका म्हणे. आमासी तो नाही अनेक प्रमाण नामासी कारण विठोबाच्या. घालून आकाश करीतो कैवाड वागोने दी आड कळी काळासी. अबद्ध वाकुडे जैशा तैशा परी. तुका म्हणे आम्हा सापडले निज सकळ हे बीज पुराणाचे. जीवतोचे देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. पिंडाच्या पोषके नागविले जन लटके पुराण केले वेद. मनाला तैसा करीती विचार म्हणती संसार नाही पुन्हा. तुका म्हणे पाठी उद्धती मदंड पाप पुण्य लंड न विचारिती. भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकांसी. जाणोनी नेणते झाले तेने सुखे न बोलोनी मुखे बोलताती. अभिदोनी भेद राखीला अंगी वाढवया जगी प्रेम सुख. टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूढ लोक पाळ तारावया. तुका म्हणे हे तो आहे तया ठावे जी ऐक्या भावे जाणे तदा. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज नासिल्या पूज्य होई जेते. आदिराशी नाही चालू जाता मान दुर्लभ दर्शन धीर त्याचे. तुका म्हणे नाही अनिकासी बोल वाया जाय मूल बुद्धी पाशी. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेणती ते. जनवन ऐसे कृपेच्या सागरे दाटला आभारे पांडुरंग. तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन दाखविले भिन्न परी एक. मोक्षाचे आम्हासी नाही अवघड तो असे अवघड गाठोळीस. भक्तीचे सोहळे होतील जीवासी नवलती मिशी पुरविता. ज्याचे त्यासी देणे कोणते उचित मानुनिया हित घेतो सुखे. तुका म्हणे सुखे देई संसार आवडीस धार करी माझे. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. सदा वाचे नारायण ते वंदन मंगळ. पडी सर्वोत्तम भाव येर भाव पसारा. ऐसे उपदेशी तुका अवघ्या लोका सकळा.
अंतराय पडे गोविंदी अंतर, जो जो घ्यावा भार तो तो बाधी. बैसली ठाई आठवीन पाय, पायीन तो ठाय तुझा देवा. अखंड ते खंडे संकल्पी विकल्प, मनोजन्य पाप रज्जू सर्प. तुका म्हणे विश्वे विश्वंभर बसे, राहो ऐसे दशे सुख रूप. एकाची घाट्या ठोके एका पिके उपचार, ऐसी सवे गोवळिया भावतया पडेयंता. एकाचे ते उच्चिष्ट खाय एका जाय ठकोनी, तुका म्हणे बहु सोपे बहु रूपे अनंता. कोठे नाही अधिकार गेले नर वायाते, ऐका हे सोपे वर्म न लगे श्रम चिंतना. मृत्याची अंगी छाये उपायाची खुंटता, तुका म्हणे अवघे जन येथे मन असो द्या. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता, तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता. आचरती कर्मे ते ते काळे धर्माधर्मे, खेळे गोवळिया सवे करीती ते त्यांचे साहावे. यज्ञमुखे घास मंत्र पूजेसी उदास, तुका म्हणे चोरी योगी याही सवे करी. नामाचे पवाडे बोलती पुराणे, ओने कीर्तने तोची टेला. आदिनाथ कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदा गोकी. आगळे हे सार उत्तम उत्तम, ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. ते त्रिभुवनी गमन नारदा, हाती वीणा सदा नाम मुखी. परीक्षिते मृत्यू 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. सगुण निर्गुण तुझ म्हणून विध, तुका म्हणे भेद नाही नामी. भूतदया परत्वे जया तया परी, संत नमस्कारी सर्व भावे. शिकल्या बोलाचा धरशील ताटा, तरी जासी वाटा यमपंथे. हिरा परिसमोहरा अनेक पाषाण, नवे परिजन संता तैसी. सरिता ओळ गंगा सागरा समान, लेखी तया होन अधम नाही. अनेक अमुप होते तारांगणे, रविसे समान लेखू नये. तुका म्हणे नाही नम्रता अंगी, नव्हे ते फिरंगी कठीण लोह. अनेक मज काही नावडती मात, एका पंढरीनाथा वाचोनिया. त्याचीच कथा आवडे कीर्तन, ते मज श्रवण गोड लागे. तुका म्हणे संत म्हणोत भलते, विठ्ठला परते न म्हणे काही. देवा जाणीव गुंडून येथे भावची प्रमाण, एका अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरीराज. तर्क वितर्कांसी ठाव न लगे सायासी, तुका म्हणे भावे विन अवघा बोलती तोषिण. येते दुसरे नसरे आटी, देवा भेटी जावया. तोची ध्यावा एक चित्ते, करुणी रीते कलेवर. षडवर्मी हृदयात यांचा अंत पुरवुनी. तुका म्हणे खुंटेयास तेथे वास करीतो. मुक्त तो आशंका नाही जया अंगी, बद्ध मोह संगी लज्जा चिंता. सुख पावी शांती धरुण्या एकांत, दुःखी तो लोकांत दंभ करी. तुका म्हणे लागे थोडाच विचार, परी हे प्रकार नागविती. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की.